मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सध्या ग्रामीण भागामध्ये सगळीकडे फार्मर आयडी कार्ड याविषयी चर्चा सुरू आहे। गावाकडील अनेक शेतकरी बांधव सीएससी सेंटरवर जाऊन फार्मर आयडी बनवून घेत आहेत। तर मित्रांनो, हे फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय आहे, तसेच केंद्र सरकारने आणलेली ॲग्रीस्टॅक योजना काय आहे, त्या अंतर्गत फार्मर आयडी कार्ड काढणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे का, तसेच या कार्डचे काय फायदे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच मित्रांनो, शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळतील। त्यामुळे सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा। शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो, केंद्र सरकारने 2024च्या सप्टेंबर महिन्यात डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन ही मोहीम हाती घेतली होती। त्यासाठी 2817 कोटी म्हणजेच 2817 कोटी रुपये सुद्धा मंजूर केले होते। त्या मिशनचाच एक भाग म्हणून एक उपक्रम सरकारने हाती घेतला होता। त्याचं नाव आहे ॲग्रीस्टॅक। यालाच इंग्रजीमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर असे म्हटले जातं। म्हणजेच कृषी क्षेत्रात ज्या काही वेगवेगळ्या योजना सरकार राबवत असते, त्या विविध योजनांचा लाभ शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आणि तत्परतेने परिणामकारक तो लाभ पोहोचण्यासाठी डिजिटल साधनांचा किंवा सेवांचा वापर करणे म्हणजे याच योजनेला ॲग्रीस्टॅक असं म्हटले जात आहे। मित्रांनो, ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे जे काही 7/12 उतारा असतील त्यांना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक करणार आहे आणि त्यानंतर मग शेतकरी बांधवांना एक युनिक आयडेंटिटी नंबर देणार आहे, म्हणजेच यूआयडी नंबर। हा यूआयडी नंबर म्हणजे विशिष्ट ओळख क्रमांक। हा विशिष्ट ओळख क्रमांक तुम्हाला दिला जाणार आहे। यालाच फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळख क्रमांक असं म्हटलं जात आहे। या नंबरमुळे काय होणार, तर शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीचे तुकडे असतात त्याविषयीची संपूर्ण माहिती ही सरकारला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारसाठी हे काम सोपं होणार आहे। तर आता मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड कसे बनवायचे हे थोडक्यात जाणून घेऊयात। तर शेतकरी बांधवांनो, येत्या 3 वर्षांमध्ये म्हणजे 2026-27 पर्यंत तब्बल 11 कोटी शेतकरी बांधवांची फार्मर आयडी बनवणे सरकारचे उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर फार्मर आयडी कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्वतःहून या युनिक आयडीसाठी नोंदणी करू शकत नाही। तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुमच्या गावातील जवळील सीएससी सेंटरला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, सीएससी सेंटरला जात असताना तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल सोबत घेऊन जायचा आहे आणि त्या मोबाईलमध्ये जो तुमच्या बँक खात्याशी नंबर लिंक आहे तो नंबर चालू असणे आवश्यक आहे। अन्यथा तुम्हाला फार्मर आयडी कार्ड बनवण्यासाठी जो 4 अंकी OTP येतो तो OTP येणार नाही आणि त्यामुळे तुमच्या बँकेशी जो नंबर लिंक आहे तो नंबर चालू असणे अत्यंत गरजेचे आहे। आणि त्यासोबतच तुमचं जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सीएससी सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी कोणतीही फी द्यायची आवश्यकता नाही। हे आदेश सरकारने सीएससी सेंटरला दिलेले आहेत, कारण प्रति फार्मर आयडी 15 रुपये इतकी रक्कम सरकारने सीएससी सेंटरला दिले जाणार आहे। मित्रांनो, सरकारने तर सीएससी सेंटरवाल्यांना पैसे न घेण्याचे आदेश दिलेले आहे, परंतु असे असताना सुद्धा ग्रामीण भागातील सीएससी सेंटरवाले फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकरी बांधवांकडून 100 रुपये किंवा 200 रुपये घेत आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता फार्मर आयडी कार्डचे फायदे काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत एकतर शेतकरी बांधवांची नोंदणी होणार आहे, तसेच याला फार्मर रजिस्ट्रेशन म्हटले जात आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुमचा आधार कार्ड क्रमांक हा 7/12शी जोडला जाणार आहे। दुसरीकडे तुमच्या पिकांची नोंदणी होणार आहे आणि मित्रांनो, पिकांच्या नोंदणीला क्रॉप रजिस्ट्रेशन असं म्हटलं जाते। तसेच शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणी अंतर्गत शेतकरी बांधवांना पीक पेरा नोंदवता येणार आहे। तसेच मित्रांनो, या फार्मर आयडीमुळे गाव नकाशांची जी नोंदणी आहे ती सुद्धा डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे। त्यामुळे हा जो सगळा डेटा आहे हा सरकारला या फार्मर आयडी कार्डमुळे एकत्रच उपलब्ध होणार आहे आणि हा सर्व डाटा फार्मर आयडी कार्ड सोबत लिंक राहणार आहे। आणि मित्रांनो, या फार्मर आयडी कार्डमुळे सरकारला एका क्लिकवरती तुमची सर्व डिटेल सहजपणे मिळणार आहे आणि या डिटेलमुळे सरकारला लवकरात लवकर तुम्हाला विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व कामे सोपी होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक कर्ज घ्यायचं असेल तर सरकार तुमच्या या फार्मर आयडी कार्डवरून तुमची सर्व पात्रता तपासणार आहे।
म्हणजेच तुमच्याजवळ जमीन किती आहे, तसेच ही जमीन कोणत्या गटात किंवा कोणत्या गावात आहे आणि तुम्हाला किती कर्ज द्यायचं आहे हे सरकार ठरवणार आहे। याशिवाय जर तुम्हाला पीक विम्याची नुकसान भरपाई द्यायची असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा सरकारला कळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, हे फार्मर आयडी कार्ड काढणे अत्यंत आवश्यक आहे आणि शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हे फार्मर आयडी कार्ड नक्की काढावा, कारण या कार्डचे भविष्यात खूप फायदे मिळणार आहेत। त्यामुळे हा फार्मर आयडी कार्ड नक्की काढा। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।